राज्यामध्ये मात्र सध्या पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। राज्यातील पेट्रोल पंपावर सध्या अभूतपूर्व अशी आणीबाणी पाहायला मिळाली असून एकीकडे पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे राज्यातील 2000 पेट्रोल पंप पूर्णपणे कोरडे पडले आहेत। त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ते थेट गडचिरोलीपर्यंत डिझेल आणि पेट्रोल टंचाईमुळे हाहाकार माजला आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपाची सध्या स्थिती काय आहे ते आपण चला पाहूया। कारण की अहिल्यानगरमध्ये 400 पेट्रोल पंप असून 200 पेट्रोल पंप सध्या बंद झाले आहेत, तर जळगावमध्ये 371 पेट्रोल पंपांपैकी 150 पेट्रोल पंप बंद झालेत। नाशिकमध्ये 725 पैकी 75 पंप बंद ठेवण्यात आले असून तर छत्रपती संभाजीनगरमधील 335 पैकी 55 पेट्रोल पंप बंद आहेत। सरकार पुरेसे साठा असल्याचं सांगत असलं तरी राज्यात बहुतांश भागात इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका बसतोय तो म्हणजे बळीराजाला। नाशिकच्या येवला तालुक्यातील डिझेल पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतकऱ्यांनी प्लास्टिकचे कॅन घेऊन मात्र उन्हामध्ये उभा रांगा केल्या आहेत।